मैत्रिणींनो, आपण पाहणार आहोत घरोघरी मातीच्या चुली याचा प्रोमो. काल आपण पाहिलं की लता काकूची आणि जानकीची भेट होते. दोघी मायलेकी एकमेकीच्या गळ्याला पडतात. मास्कमॅनच्या वेशामध्ये सौमित्राला बसवतात. पुढं काय होतं हे आपण बघू. ऋषिकेश सौमित्राला मास्कमॅन समजून गोळी झाडणार असतो. तो जानकी त्याला अडवते आणि म्हणते त्याचे ऋषिकेश हे काय करताय? तो मास्कमॅन नाहीये, सौमित्र भाऊजी आहेत. त्यांचे शूज बघा. जानकी सौमित्राचे शूज ओळखते आणि सौमित्राचा जीव वाचतो. मायाला तोंडाला पट्टी बांधून तिचे हातपाय बांधून तिथं ठेवलेलं असतं. बिचारा सौमित्र बेशुद्ध अवस्थेमध्ये तिथंच तसाच बसलेला असतो. ऋषिकेश, जानकी, सौमित्र आणि लता काकू, माया सगळेजण मिळून घरी येतात. जानकी आणि माया तिच्या रूममध्ये बसलेले असतात. माया जानकीला म्हणते मास्कमॅन कोणीतरी भलताच आहे आणि मास्कमॅन खिडकीच्या बाहेरून सगळं या दोघींचं बोलणं ऐकत असतो. ती पुढे म्हणते तो जो काही करत होता ना, तो तुमच्या आईला त्रास देण्यासाठी नाही, मला त्रास देण्यासाठी करत होता. हे ऐकून जानकीला धक्का बसतो. ऐश्वर्या कोर्टामध्ये निघालेली असते आणि मास्कमॅनची तिला गाडी आडवी येते. गाडीतून ऐश्वर्या खाली उतरते आणि म्हणते बघून चालवता येत नाही का रे गाडी? काय मूर्खपणा आहे हा? आणि समोर मास्कमॅन असतो. आणि इकडे सयाजीराव आणि धर्माधिकारी यांची मीटिंग असते. धर्माधिकारी म्हणतात तुम्ही बघाच आता मी त्या लताबाईची कोर्टात कशी विकेट पाडत होते. हे आपल्याला उद्याच्या एपिसोडमध्ये पाहायला भेटणार आहे, तेव्हा कोणीही मिस करू नका. उद्या कोणता डाव ऐश्वर्या खेळणार आहे, मास्कमॅन कोण आहे हे आपल्याला समजणार आहे का, हे जाणून घेण्यासाठी आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर एखादं लाईक नक्कीच करा. भेटूया आपण उद्याच्या भागात.